नमस्कार. आता मालिकेत खूपच मोठा ट्विस्ट आलेला असतो. जी तेजस्विनी आहे ती दरीमध्ये कोसळलेली असते आणि त्या दरीमध्ये कोसळलेल्या तेजस्विनीला एका म्हाताऱ्या जोडप्याने वाचवलेलं असतं. तेजस्विनीचा जीव वाचवल्यामुळे ती त्या म्हाताऱ्या जोडप्याचे खूपच आभार मानत असते. पण कडेलाच एका खॉटवरती एक व्यक्ती झोपलेला असतो. त्यावेळेला ती लगेच म्हाताऱ्या जोडप्यांना विचारते, आजी, आजोबा, अहो हे कोण आहेत? तेव्हा लगेच ते बोलतात, 12 वर्षापूर्वी एक माणूस असाच दरीत कोसळला आणि त्याला सुद्धा आम्ही वाचवण्याचा प्रयत्न करतोय, पण तो माणूस मात्र अजूनही शुद्धीवर आलेला नाही. हे ऐकताच तेजस्विनी बोलते, हो का? खूपच वाईट आहे, पण येतील ते शुद्धीवरती. आणि त्याच वेळेला ती म्हणते, आजी, आजोबा, आता मी निघते, कारण माझी इथून निघायची वेळ झाली. तेव्हा लगेच त्या आजी बोलतात, असं काय करतेस बाळा? बाळा, अजून तुझ्यात तेवढी ताकद नाही आहे. तू स्वतःला सावर, थोडे दिवस इथेच राहा, बरी हो आणि मग इथून निघून जा. तेव्हा मात्र तेजस्विनी बोलते, नाही, अजून किती दिवस मी तुमच्या जीवावरती राहू? आणि तसंही मला ओझं बनून राहायला नाही आवडत आणि खूप मोठं रहस्य माझी वाट बघतंय. मला तिथे जावंच लागणार. माझ्या सखीसाठी मला तिथे पोचावंच लागणार, नाहीतर होत्याचं नव्हतं होणार. आणि त्यावेळेला आजी बोलतात, हे बघ बाळा, आम्ही काही तुला अडवू शकत नाही. तुला जायचं आहे तर तू नक्कीच जा. आणि लगेच तिथून तेजस्विनी निघत असते आणि तेवढ्यात मात्र पुढे जाणारे तिचे पाय अचानक थांबतात आणि ती स्वतःशीच बोलते, 12 वर्षापूर्वीच सरकार म्हणजेच मनस्विनीने माझ्या नवऱ्याला राघवला असंच दरीमध्ये ढकललं होतं. आणि अचानक ती पाठी वळून बघते आणि त्या खॉटवरती झोपलेल्या त्या माणसाचा खरा चेहरा समोर येताच तेजस्विनीला धक्का बसतो. त्यावेळेला तिला खूपच आनंद होतो आणि ती त्याच्याजवळ जाते आणि त्याच्या डोक्यावरून हात फिरवत बोलते, राघव, राघव, उठा ना. गेली 12 वर्ष आपण वेगवेगळे आहोत. राघव, आज साईबाबानेच आपल्याला एकत्र आणलंय. राघव, उठा ना, उठा ना राघव. पण काहीच उत्तर येत नसतं. त्यावेळेला आजोबा बोलतात, बाळा, बाळा, तू या व्यक्तीला विचारतेस? तेव्हा लगेच ती बोलते, हो मग मी ह्या व्यक्तीला विसरेन असं कसं होईल? मी तर ह्या व्यक्तीला चांगलंच ओळखते. हा व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून माझा स्वतःचा नवरा आहे. हे ऐकल्यानंतर ते आजी आजोबा बोलतात, काय? तुझा नवरा? अगं बाळा, तू काय बोलतेस? तेव्हा लगेच मोठ्यानी तेजस्विनी बोलते, हो, माझा नवरा. पण आजोबा, आजी, अजून हे शुद्धीवर कसे आले नाहीत? काहीही करा, पण यांना शुद्धीवर आणा, कारण हा व्यक्ती जोपर्यंत शुद्धीवर येत नाही तोपर्यंत सगळे प्रश्न सुटणारच नाही. तेव्हा लगेच आजोबा बोलतात, आपल्या हातात काहीच नाही, सर्व काही त्याच्या हातात. या व्यक्तीला नक्कीच शुद्ध येईल, पण थोडा वेळ लागेल. अगं, गेली 12 वर्ष तो निश्चित खॉटवरती पडलेला आहे. तेव्हा मात्र तेजस्विनी बोलते, नाही, आता मी शांत बसणार नाही. राघव, तुम्हाला तुमच्या तेजस्विनीसाठी उठावंच लागेल. राघव, तुम्हाला माहिती आहे का तिकडे त्या मनस्विनीने किती घोटाळा केलाय तो? राघव, तुम्ही विचार सुद्धा नाही करू शकत. तुमच्या मुलीचा जीव धोक्यात आहे. राघव, प्लीज उठा. राघव, असं करू नका. राघव, राघव, उठावंच लागेल तुम्हाला. आणि ती मोठमोठ्यानी रडत असते. त्यावेळेला आजी मोठ्यानी बोलते, बाळा, बाळा, स्वतःला शांत कर. अशी रडू नकोस बाळा. बाळा, स्वतःला शांत केलंस तर बरं होईल. अगं बाळा, शेवटी देव आहे ना, तो सगळं काही पाहतोय आणि तो एक ना एक दिवस न्याय करेलच. तेव्हा मात्र लगेच तेजस्विनी बोलते, कधी कधी न्याय करणार आहे तो? तिकडे माझ्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त व्हायला आलंय. मला काही करून लवकरात लवकर तिथे पोहोचलं पाहिजे. आणि राघव सुद्धा जर का माझ्या सोबत असतील तर मी एक घाव दोन तुकडे लगेच करू शकते. तेव्हा मात्र तेजस्विनीच्या डोळ्यातलं पाणी राघवच्या त्या गालांवरती पडत असतं. निश्चित पडलेल्या राघवच्या गालांवरती ते पडलेलं डोळ्यांच्या पाण्याचा स्पर्श होताच राघवचे हात हळूहळू हलायला लागतात.
तेव्हा मात्र आजोबांचं लक्ष राघवच्या हातांकडे जातं. राघवचे हात हललेले बघून आजोबा बोलतात, पोरी पोरी तुझ्या प्रेमाने तुझ्या नवऱ्याला परत आणलं. पोरी, म्हटलं होतं ना, शेवटी तो आहे, तो न्याय करणार. बघितलंस का पोरी? बघ बघ बघ, तुझ्या डोळ्यातल्या अश्रूच्या पाण्याने तुझ्या नवऱ्याला स्पर्श समजताच त्याचे हात हलायला लागले. तेव्हा मात्र तेजस्विनीचं लक्ष राघवकडे जातं. राघवचा हात, थरथरता हात ती स्वतःच्या हातात घेते आणि म्हणते, राघव राघव उठा. राघव, आपल्या सखीसाठी आपल्याला पुन्हा एकदा त्या मनस्विनीला हरवायचं आहे. राघव उठा. आणि अचानकपणे राघवने डोळे उघडलेले असतात. राघवने उघडलेले डोळे पाहून तेजस्विनी खूपच खुश होते. तेजस्विनी बोलते, राघव राघव, बरं झालं. राघव, तुम्ही डोळे उघडलेत, खूपच आनंद झाला. राघव राघव, मला दुसरं काही नको. तेव्हा मात्र निश्चित पडलेल्या राघवच्या तोंडातून हळूच शब्द येतात, तेजू तेजू, तू इथे काय करतेस? तेजू तेजू, तू इथे काय करतेस? आपली सखी कुठे आहे तेजू? तेव्हा लगेच तेजस्विनी बोलते, राघव, किती वर्ष माझे कान आतुरले होते फक्त आणि फक्त तुमच्या तोंडून तेजू हा शब्द ऐकण्यासाठी. बाकी बाकी मला काहीच नको होतं, पण आज मात्र माझे कान एकदम शांत झाले. तेव्हा लगेच राघव बोलतो, तेजू तेजू, तू इथे काय करतेस? तेव्हा लगेच तेजस्विनी बोलते, जे तुमच्या बाबतीत केलं गेलं तेच माझ्या बाबतीत घडलं. राघव, त्या मनस्विनीने अगदी प्लॅन आखून मला दरीत ढकललं आणि या आजी आजोबाने माझा जीव वाचवला, ज्यांनी गेली 12 वर्ष तुमची सेवा करतायत तुमचा जीव परत आणण्यासाठी. राघव, तुम्ही 12 वर्षानंतर कोमात आला आहात. तेव्हा मात्र तो राघव अचानक उठायला लागतो. त्यावेळेला लगेच तेजस्विनी बोलते, नाही राघव, तुम्हाला आता आरामाची गरज आहे. तेव्हा राघव बोलतो, कसला आराम? जिथे माझ्या मुलीचा जीव धोक्यात आहे तिथे आराम कसला घेऊन बसलीस तेजस्विनी? अगं, त्या मनस्विनीला सांगत होतो आपल्या घरात घेऊ नकोस, ती मनस्विनी जशी दिसते तशी नाही, पण तू मात्र माझं ऐकलं नाहीस. तू मात्र स्वतःचं तेच खरं केलंस आणि त्या मनस्विनीला आपल्या घरात आणलंस. आणि बघितलंस शेवटी काय झालं ते? अगं, गेली 12 वर्ष आपण तिघही वेगवेगळे राहतोय. तेव्हा मात्र तेजस्विनी बोलते, चुकलं हो, माझं चुकलं, मला माफ करा हो. मला एक शेवटची संधी द्या ना, मला खरंच माफ करा. तेव्हा मात्र राघव बोलतो, तेजस्विनी, तुला तर माहिती आहे ना, तुझ्या डोळ्यात आलेलं पाणी मला नाही पाहवत. तुझ्या चेहऱ्यावरचा आनंदी हसरा चेहरा जो आहे ना, हसू आहे ना, ते हसू पाहिलं तर मला एक नवीन उमेद मिळते. मी नवीन जोशाने सगळ्यासाठी तयार होतो. आणि तू मात्र माझ्याशी असं वागतेस. तेजस्वी, तुझ्या चेहऱ्यावरचं हसू माझ्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे तुला माहिती आहे ना. मी त्याच्याशिवाय काहीच करू शकत नाही. त्यामुळे तेजस्विनी, प्लीज प्लीज, तू स्वतःला कमकुवत करू नकोस. मी आहे ना तुझ्यासोबत आणि मी कायम तुझ्या सोबतच असणार. हे ऐकल्यानंतर तेजस्विनी बोलते, हो हो, तुम्ही माझ्या सोबत आहात आणि कायम तुम्ही माझ्या सोबत असणार, यापेक्षा दुसरं महत्वाचं माझ्यासाठी काही नाही. राघव, तुम्ही माझ्या सोबत आहात म्हटल्यावरती मी कोणत्याही गोष्टीवरती मात करू शकते. त्यावेळेला लगेच राघव बोलतो, या वेळेला मात्र मी त्या मनस्विनीला सोडणार नाही. या वेळेला मी सगळा खेळ खल्लास करणार. अगं, आपली सखी कशी आहे? त्यावेळेला लगेच तेजस्विनी बोलते, आपली सखी खूप चांगली आहे. खरं सांगू का, तिच्या आयुष्यात कान्हा नावाचा मुलगा आलाय. तिचं आणि त्याचं लग्न सुद्धा झालं. अहो, आपल्या सखीने तर स्वयंवर केलं, स्वतःचा नवरा स्वतः निवडला. आणि खरंच सांगतो, कान्हा माडिक सारखा नवरा मिळणं म्हणजे किती नशीब आहे हे तुम्हाला समजणारच नाही. तेव्हा लगेच राघव बोलतो, म्हणजे तेजस्विनी, नक्की काय म्हणणं आहे तुझं? त्यावेळेला लगेच तेजस्विनी बोलते, आपल्या सखीने तर नशीब काढलंय, नशीब. अहो, तुम्हाला तर आपला जावई खरोखर खूपच आवडेल.
आणि कान्हा आहेच तसा आपला जावई म्हणून अगदी योग्य. तेव्हा लगेच राघव बोलतो, माझ्या एवढ्याशा मुलीचं लग्न झालं? तेव्हा लगेच तेजस्विनी बोलते, हो, आपल्या एवढ्याशा मुलीचं लग्न झालं आणि ती खूप हुशार आहे. हा, खरं सांगू का, सखी अगदी तुमच्यासारखा विचार करते आणि मला या गोष्टीचा खूपच अभिमान आहे. तेव्हा मात्र राघव बोलतो, कधी एकदा मी माझ्या सखीला पाहतोय, कधी एकदा तिला घट्ट मिठीत माझ्या जवळ घेतोय. माझ्या मुलीपासून मी कितीतरी वर्ष लांब राहिलो. माझ्या मुलीला तर माझं प्रेम सुद्धा मिळालं नाही. तेव्हा लगेच तेजस्विनी बोलते, अहो तुमचंच काय, माझं सुद्धा प्रेम मिळालं नाही. अहो गेली 12 वर्ष त्या त्या ते मनस्विनीने मला एका खोलीमध्ये कोंडून ठेवलं होतं. खरंच सांगते हो, खरंच माझं नशीबच फुटकं की मला मला सुद्धा माझ्या मुलीसोबत राहता आलं नाही. तेव्हा मात्र राघव बोलतो, तेजू तेजू अगं काय बोलतेस तू? तेव्हा लगेच तेजस्विनी बोलते, जे खरं आहे ते तुम्हाला मी सांगितलं. खोटं नाही बोलणार, जे समोर आहे ते तुम्हाला सांगितलंय मी. विश्वास ठेवा माझ्यावर. तेव्हा लगेच राघव बोलतो, काळजी करू नकोस, अगं मी आहे ना तुझ्यासोबत. त्या मनस्विनीने आपल्या तिघांनाही वेगळं करण्याचा जो डाव रचला ना, तो डाव आता मी तिच्यावरतीच पलटवणार. नाही ना तिला तिची योग्य ती लायकी दाखवली तर नावाचा राघव कामत नाही. त्यावेळेला लगेच ती मोठ्याने बोलते, राघव राघव शांत व्हा. कारण जर का आपल्याला मनस्विनी सोबत लढायचं असेल, तिला तिची योग्य ती लायकी दाखवायची असेल, तर राघव आपल्याला शांत राहणंच महत्वाचं आहे. राघव तुम्हाला कळतंय का, ती मनस्विनी जशी दिसते तशी नाहीये. तेव्हा लगेच राघव बोलतो, तू काळजी करू नकोस. त्यावेळेला लगेच आजी आजोबा बोलतात, तुम्ही दोघांनीही शांत व्हा. हे बघा, घाई करू नका, कारण तुमच्या बोलण्यावरून तरी असं आम्हाला काहीतरी दिसतंय जे भयानक आहे. आणि त्या भयानक परिस्थितीला जर का तुम्हाला सामोरं जायचं असेल, तर तुम्हाला तुमचं मन शांतच ठेवावं लागणार. कळतंय का? तुम्ही आधी स्वतःला तेवढं मजबूत करा आणि मगच इथून निघा. कारण राघव कामत तुमच्यात तेवढी ताकद नाहीये की तुम्ही तिथे जाऊन 4 हात करा. खंबीर राहावंच लागेल. तेव्हा लगेच तेजस्विनी बोलते, हे बघा, तुम्ही शांत व्हा. तुम्ही प्लीज ऐकून घ्याल का? प्लीज प्लीज असं काहीतरी तुम्ही करू नका. तेव्हा लगेच राघव बोलतो, अजून किती किती शांत राहायचंय आपण, ते तरी सांग ना. अगं तुला कळतंय का आपल्या मुलीच्या बाबतीत काय घडलं ते? तुला जर का समजत असेल ना तर बोल. तेजस्विनी, आपण नव्हतो, पण त्या मनस्विनीने मात्र आपल्या मुलीचे हाल केले. त्यावेळेला लगेच मोठ्यानी तेजस्विनी बोलते, पण तुमच्या कृपेने सखीला कधीच कोणत्या गोष्टीसाठी त्या मनस्विनीवरती अवलंबून राहावं लागलं नाही. कारण तुम्ही ऑलरेडी सगळी प्रॉपर्टी सखीच्या नावावरती केली होती आणि सखीने सुद्धा चालाकीने ती प्रॉपर्टी मनस्विनी म्हणजे सरकारच्या नावावरती कधीच केली नाही. हे ऐकून राघव बोलतो, काय? पण आता मात्र ती प्रॉपर्टी हिरावून घेण्याचा प्रयत्न करणार आणि त्याच्या आधी राघव आपल्याला तिथे पोहोचलं पाहिजे. तेव्हा लगेच राघव बोलता, तू काळजी करू नकोस, आपण तिथे नक्कीच पोहोचणार. आपण 4 दिवस फक्त इथे थांबूया. तेव्हा मात्र तेजस्विनी बोलते, हो. इकडे सरकार मात्र खूपच खुश असते. तिला असं वाटत असं की आता आपण सगळं जिंकलं. या सखीच्या आयुष्यातून कान्हाला तर आपण बाजूला केलं. आता वेळ पडली तर या सखीला सुद्धा संपवायला मागे पुढे पाहायचं नाही. पण गौतमला मात्र हिच्यावरती खूपच डाऊट आलेला असतो. तो खूपच चिडलेला असतो आणि तो स्वतःशीच बोलतो, ही सरकारच आहे याची मला खात्री आहे. कारण कोणती आई असं वागू शकते आपल्या मुलीशी? ती तर कान्हाला खूपच मानत होती आणि खरं सांगायचं तर कान्हा खरंच खूप चांगला मुलगा आहे. आता सखीचा विश्वास कान्हावरती नाही तर या बाईवरती जास्त आहे आणि याच गोष्टीचं मला वाईट वाटतं. तेवढ्यात मात्र तिथे सखी आलेली असते आणि सखी कान्हाला बोलते, काका काय झालं? काका, अरे कसला विचार करतोयस तू? तेव्हा लगेच गौतम बोलतो, सखी, मला जरा तरी तू मानत असशील, जरा तरी मान देत असशील तर प्लीज प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव.
प्लीज अशा गोष्टींचा तू विचार करू नकोस. सगळं काही अगदी नीटच होईल. सखी सखी प्लीज विश्वास ठेवशील. तेव्हा लगेच सखी बोलते, काका अरे तू फक्त बोल, तुला काय बोलायचंय ते बोल, मी तुझ्यावरती विश्वास ठेवेन. तेव्हा लगेच गौतम बोलतो, सखी सखी बाळा, ज्या बाईवरती तू विश्वास ठेवतेस ती तुझी आई नाही याची मला खात्री पटली आहे. सखी बाळा प्लीज तिच्यावरती विश्वास ठेवू नकोस. तेव्हा लगेच सखी बोलते, बस झालं काका, बस झालं. येता जाता तू माझ्या आईवरती नको नको ते आरोप करत असतोस. मी किती वेळा सांगितलं तुला काका, नको नको त्या गोष्टींचा विचार करायला मला लावू नकोस. काका प्लीज स्वतःला शांत कर. तेव्हा मात्र मोठ्याने गौतम बोलतो, सखी तुला माझ्या बोलण्याचा अर्थ कळत नाहीये की अर्थ कळून सुद्धा तू न कळल्यासारखा करतेस. सखी बाळा असं करू नकोस, त्या बाईवरती विश्वास ठेवू नकोस. तेव्हा मात्र सखी बोलते, खरं सांगू काका, मला खरंच कळत नाही विश्वास कोणावरती ठेवावा ते. मला खरंच समजत नाहीये तुम्ही सर्वजण असं का वागताय. माझी आई स्वतः ती माझी आई आहे, तिने सिद्ध केलं. तिचे डोळे सुद्धा निळे नाहीये, तरी सुद्धा तुम्ही असं का वागताय. तेव्हा लगेच मोठ्याने गौतम बोलतो, सखी तुझा आता माझ्यावरती विश्वास नसेल, पण एक वेळ अशी येईल त्या वेळेला मात्र तुझा माझ्यावरती विश्वास बसेल. सखी नको त्या गोष्टींना पाठिंबा देऊ नकोस, नाहीतर स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घेशील. तेव्हा मात्र सखी हादरलेली असते. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर तेजस्विनी आणि राघवची एंट्री झाल्यानंतर सरकार कायमची संपेल का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.